नमस्कार मित्रांनो, नशीब आणि सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। उर्वशीच्या हातात जी चिठ्ठी लागते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की वारसदार जिवंत आहे आणि मी त्याला घरी घेऊन येणारच। हे ऐकल्यानंतर उर्वशीची पायाखालची जमीन सरकते। नागेश्वरला कॉल लावायचा प्रयत्न करते। रावण दहनाची तयारी जोरात चालू असते। काहीच ऐकू येत नाही असं म्हणून तो ठेवून देतो। रुद्रा गिरिजाला घरी पोच करतो। त्यावेळेस तिला प्रश्न पडतो की तुम्हाला माझं घर कसं माहीत। त्यावेळेस उडवाउडीचे उत्तर तो देतो। रुद्राचा पाय काय त्या ठिकाणून निघत नसतो, तरीही ती आतमध्ये निघून जाते। तिला एक चिठ्ठी सापडते, तिच्या भावाची असते। मी रावण दहन बघण्यासाठी चाललो आहे, तुला फोन केला पण तू उचलला नाही। गिरिजाचा भाऊ दोघे रावण दहन बघण्यासाठी जात असतात। त्याच त्याचे वडील आणि कुशल त्या ठिकाणी दारू पिताना दिसतो। तुझी मुलगी गिरिजा आता त्या घोरपडबरोबर फिरत असते गावोगावी असं तो म्हणतो। त्यावेळेस तिचे बाबा बोलतात की माझ्या पोरीबद्दल काहीच बोलायचं नाही। त्यावेळेस तो फोटो दाखवतो म्हणून त्याच वेळेस पुढे येतो आणि बा तुझं एवढं डोसली येतं तायडीला कळलं ना तर पुढं काय होईल हे तुला अंदाजा नाही। त्यावेळेस कुशल काय करून तुझी बहीण असं बोलतो। नाही म्हणणार जावई आणि वडील पीत बसले आहेत असं बोलेल। जावई आणि तू असं म्हणून तो मोनू खूप चिडतो। तायडीसाठी माझ्या बाला दारू प्यायला वेचणी लावतो काय तू असं तो बोलतो। बाटली फुटली म्हणून दत्तू खूप चिडलेला असतो। त्यावेळेस कुशल 100ची नोट त्याला देतो आणि तो तिथून निघून जातो। पण राग आलेल्या मनोनी एक दगड घेऊन त्या कुशलचं डोकं फोडलेलं असतं। फक्त बंबाळ होतो। त्यावेळेस तो खूप चिडतो आणि त्याला खांद्यावर उचलून घेऊन जातो। मनूचा मित्र मात्र गिरिजाकडे धावत जातो आणि त्याला सांगतो की असं असं घडलं आहे। इकडे रावण दहनाच्या वेळेस ढोल-ताशा चालू असतो आणि रुद्रा देखील त्या ठिकाणी नाचत असतो। सगुणा नागेश्वरला काहीच्या काही बोलत असते। रावणाच्या हातून कधी रावण जळेल काय। त्यावेळेस रुद्रा खूप चिडतो। नागेश्वर त्याला गप्प करतो आणि बोलतो की ज्याचे कड जास्त बोली असेल तोच रावण जाळेल। सगुणा आणि नागेश्वर यांच्यामध्ये बोली लागते। जो जास्त पैसे मोजेल मंदिरासाठी त्याला रावण दहनाचा मान मिळणार असतो। इकडे उर्वशी वासंतीला जोराचं मानेला धरून भिंतीला आपटते। त्रास होत असतो। ती खूप ओरडते पण घरामध्ये तिचा आवाज ऐकायला कोणीच नसतं आणि देवकीची मुलगी कुठे आहे असं ती विचारणा करू लागते। इकडे कुशल खूप चिडलेला असतो। तो मोनूला एका पोत्यावर ठेवतो आणि त्याच्यावर अजून दुसरे पोते ठेवतो। ते मला वाचव असं तो ओरडत असतो। एवढ्यावरच थांबत नाही। तो दारूची बॉटल घेतो आणि सगळ्या पोत्यांवर टाकतो जेणेकरून आग लागेल। तो रावणाच्या पेंडी बरोबर आणतो। रावण जळेल ही आग इकडे पांगत येईल आणि मोनू देखील जळून खाक होईल। गिरिजा मात्र मोनूला शोधत असते। रडकुंडी आलेली असते। ती मैदानापर्यंत पोहोचते। तिथे खूप गोंधळ असतो। ढोल-ताशांचा आवाज असतो। तिला कुठे शोधावं मोनूला काहीच कळत नाही। मित्रांनो, पुढील अपडेट मिळण्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।